पाकपुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न तितकसा कट करू शकले नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. सुरू असलेला मॅच अव्यांश मायरा मंडणगड वर्सेस कार्तिक 11 काजू. पाठीमागे धीरज झा. कालच आपण पाहिलं तर कुपरीच्या मैदानावरती श्री सत्यनारायण चषक 2025 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तेजल 11 वालिव या संघानं. त्यामध्ये धीरज झा यांची कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ काल दाखवला होता आणि त्यांच्या अगेन्स्ट लढायचं आहेत टीम मंडणगडला. मैदानाच्या आतमध्ये अमोल बैराग. फटका खेळलाय अमोलचा, उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. बॉल वरती घेतलाय कॅच. देवा पांडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कॅच घेत असताना विकेटचं पतन. धावसंख्या 2. पुढील मॅच जांभूलपाडा गावदेवी वर्सेस गुप्तादेवी सीसी तामाणे राजापूर. आमच्या पाठीमागे योगेश कुबनाक साहेब आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व. मंडणगडमध्ये खूप छान पद्धतीचं क्रिकेट खेळलं जात आहे. एक उत्कृष्ट बॅटर देखील आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला पण पाहिलं तर हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट होत आहेत. राजदीप भुवड, राज स्पोर्ट्स या स्पोर्टचे मालक आणि मागच्याच बरोबर आपण पाहिलं तर एका स्पर्धेमध्ये राजदीपने या मैदानावरती चांगली बॅटिंग केलेत. दर्जेदार खेळाडू आहेत. तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगला परफॉर्मन्स दाखवत असतो. तो खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं अजय ढेरे. अजय ढेरेचा क्लास फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. बॉल चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जोपर्यंत बॉल फील्ड केलाय 2 कंप्लीट. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी असं वाटलं की हा बॉल सीमारेषेच्या पार जातोय की काय, परंतु त्याच वेळी बरोबर झेप घेतली बॉलवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये त्या गोष्टी सध्या स्क्रीनवरती पाहू शकतायत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 5 रन 2-1 गड्यांच्या मोबदल्यात. सौरभ भोईर यांच्याकडून अजय ढेरे यांच्या बॅटमधून जर सलग 3 षटकार आले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवानं लगातार 3 विकेट घेतले तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन तरफ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 6. सध्या लाईव्ह शॉट जसा मंडणगडचा मॅच सुरू झालाय तसा 300च्या थोडा पार जाण्याचा प्रयत्न होता. तर लाईव्ह मध्ये आमचे वैभव अब्दुल समालोचक मित्र आहेत, त्याने देखील मायरा अव्यांश मंडणगड या टीमला मात्र शुभेच्छा दिल्यात. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय, चांगला खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न हो की त्या ठिकाणी देवा पांडे उपस्थित होते. संतोष भुवन काजू यांच्या टीमच्या माध्यमातून आपण या खेळाडूला नेहमी खेळत असताना पाहिलंय.
धावसंख्या 7. ओहो, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामधून झेल निसटतोय. ऑफस्टंपच्या थोडा बाहेर ठेवलेला बॉल होता. लेन जर आपण पाहिलं तर सातत्याने तो मारा मैदानाच्या आतमध्ये सध्या करता शिवा. ओव्हर द विकेट. पुढील बॉल. ओ, फटका खेळला हवेमध्ये, भरपूर उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक स्वतः शिवा चाललाय. शिवाच्या हातामधून कॅच निसटलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. दुसऱ्या फेरीतील आपण पाहिलं तर हा चौथा मॅच सुरू आहे. जांभूलपाडा गावदेवी आणि गुप्तादेवी सीसी तामाणे राजापूर यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहेत काही वेळामध्ये. आतापर्यंत आयुष्य 11 राजापूरनं चांगला खेळ केलाय. संस्कृती 11 रायगडनं चांगला खेळ केलाय. मागे एपी बॉईजला पण विजय संपादन करताना पाहिलं. लोवर फुल टच बॉल होता, तो मिस केला आणि सरळ यष्टांवरती आढळलाय. क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. मोठी विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर अजय ढेरे बॅक टू डी डग आउट. गॉन. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी. मध्ये सध्या हेमेंद्र मांगेला पण आहेत. दोन्ही बंधू एकमेकांच्या बाजूलाच आहेत. चार बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर अमय गुडेगरचा खेळाडू आहे. अमेयचा फटका त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडविकेट मध्ये पुढे आलाय. तो शॉट मिडविकेट पर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली केलाय. एक सिंगल वरती त्या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. जसं हे मैदान सकाळच्या सत्रामध्ये थोडं वेगळं असतं. दुपारी धावा बनतात त्या मैदानावरती. संध्याकाळ झाली की पुन्हा एक बॅलन्सिंग क्रिकेट झालतं. आणि रात्री ज्यावेळी लाईट्स ऑन होतात त्यावेळी तुम्हाला कशा प्रकारे खेळायचं या गोष्टीचा विचार करून मैदानाच्या मध्ये खेळावं लागणार आहेत. आणि पाठीमागे बरोबर व्हाईट जर्सी मध्ये जय विश्वकर्मा आहेत. धावसंख्या 10. जर जय विश्वकर्मा यांनी झेल घेतली तर विश्वनाथ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. जय भाई, आपके लिए संधी है. टीम गुप्तादेवी सीसी तामाणे राजापूरचे कॅप्टन जायचे आहेत. आमचे महेश गुप्ता आमच्या बाजूलाच आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पहिला तर जाऊन पोचतात 10 धावा. अतिशय सुंदर असं वातावरणामध्ये सध्या शांतीमध्ये चाललेलं क्रिकेट आहे. तिसरं षटक. फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच त्या ठिकाणी घेतलाय. आपल्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर असं झेल टिपत असताना विकेटचं पतन. महत्वाची विकेट. अमय कदम बॅक टू डी डग आउट. गॉन.
पाहिलेल्या आहेत अमन तिवारी यांना. अवर्स मध्ये तो चांगलं क्रिकेट खेळत असतो. यंदा आमचे प्रशांत आहेत, त्यांची तयारी आहे. पुढील बॉल फटका खेळलाय त्या ठिकाणी जय विश्वकर्मा यांच्या हातामधून. मिस्टेक, चेंडू सीमारेषेच्या पार. ज्या फटक्याची मंडणगड टीमला गरज होती तो फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चौकार आलाय उमेश राजदीप भुवड यांच्या बॅटमधून आणि या चौकारानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचताय 17-17. सध्या मैदानाच्या मध्ये चांगला कल दर्शवतोय. बलदेवाडीचा असलेला खेळाडू आहे. चांगला फटका खेळलाय मिडल ऑफ दी बॅट, परफेक्ट कनेक्शन. परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा अमन तिवारी आहेत. अमन यांच्या हातामधून झेल निसटणं शक्य आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अमननं आणखीन एक झेल टिपत असताना फलंदाज राजदीप भुवड बॅक टू डी डग आउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये समीर महाडी, अडखळ या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. मंडणगड मधील अडखळ गाव, त्या अडखळ गावचा सितारा आहे. समोर फटका छान खेळलाय, स्ट्रेट खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. फिल्डिंग चांगली केलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 19. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. यंदा मयूर आमचं प्रशांतचं कर्तव्य. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. पुढे येऊन खेळला, स्टेप आउट केला बॉलला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार. सेकंड रन नाव कंप्लीट होऊ शकते. सेकंड कंप्लीट झाला. तिसऱ्याचा प्रयत्न, हातामधून बॉल निसटला धीरज जाईंच्या आणि तिसरी धाव घेत असताना मैदानावरती विकेट आलायत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 21-21. लक्ष मैदानावरती असताना 22-22. परंतु या कंडिशन मध्ये या रात्रीच्या सत्रामध्ये काही गोष्टी घडू शकतात. जशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम आपण खास करून पाहिलं तर कार्तिक 11 काजू या टीमच्या माध्यमातून राहिलेल्या आहेत, तशीच गोलंदाजी अव्यांश मायरा मंडणगड या टीमला मैदानाच्या आतमध्ये करायची आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि पुन्हा एकदा येऊयात सेकंड इनिंग मध्ये. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची
अजून येणारे 6 दिवस आहेत ना, हे खूप महत्वाचे असणार आहेत. नवनवीन खेळाडूंना पाहण्याची संधी हे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत असते आणि प्रत्येक जणांना वाटतं की नारंगीच्या मैदानावरती क्रिकेट खेळायला हवं आणि ती संधी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ असू द्यात किंवा पाटील परिवार असू द्यात, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात आहेत. एक पारितोषिक आहे, त्याचं अनाउन्समेंट या ठिकाणी होईल ज्यावेळी अमोल वैराग गोलंदाजीवरती येतील. त्यावेळी KKC सौरभ यांच्याकडून विकेट हॅट्रिक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आमचे बाजूला बरोबर मनीष मामा बसलेले आहेत, त्यांच्याकडून देखील समीर महाडिक महाडिकनं 3 विकेट घेतले तर मनीष मामा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. समीर महाडिकसाठी देखील KKC सौरभ कडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बागपूरला गेले, फटका छान खेळलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, हातामधून बॉल निसटलाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. भरपूर क्रिकेट खेळण्याचा अनुभव या मैदानावरती अव्यांश मायरा मंडंगडला पण आहे आणि दुसऱ्या बाजूला भरपूर वेळा कार्तिक 11 काजू हा संघ आपल्या वसई तालुक्यातील सोपाऱ्यातील काही खेळाडू आहेत, संतोष भुवन मधले काही खेळाडू आहेत, धानिव मधले काही खेळाडू आहेत, या वसई तालुक्यातील इव्हन खेळाडूंना घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्या टीमचं नाव कार्तिक 11 काजू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे आले, स्टेप आउट केलं बॉलला, फटका छान खेळलाय, चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकारानं या ठिकाणी सुरुवात. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करते, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करते, कोणे देशी Thank you. कोणे गावीने उझेर यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर खूप छान प्रकारची बॅटिंग पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावफलकावरती, पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती चौकार. लक्ष तितकं मोठं नाही, फक्त 22चं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय. चांगली गोलंदाजी करायची आहे, लेन तुम्हाला चांगली ठेवायची आहे, तरच या मॅचला जिंकू शकतायत, अन्यथा तिथून मात्र प्रयत्न करणार कार्तिक 11 काजू. जसा मी उल्लेख केला की दोन्ही संघ असे आहेत ना की ज्यांना या मैदानावरती सर्वाधिक जास्त अनुभव आहे खेळण्याचा. मग इव्हन मंडणगडच्या मॅचेस म्हणा किंवा दुसऱ्या बाजूला वसई तालुक्याच्या जास्तीत जास्त मॅचेस म्हणा. एक कंप्लीट केलंय, दुसऱ्याचा प्रयत्न फक्त ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं ना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं काम सध्या करतायत मिस्टर उजेर. वा, चांगली बॅटिंग. धावसंख्या 8. मी मोठा फटकाही घेऊ शकतो, मी ड्राईव्ह करू शकतो, ही माझ्याकडे कला आहेत. कलात्मक बॅटिंगचा नजारा सध्या मैदानाच्या आतमध्ये तो पेश करतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टंप थोडा बाहेर ठेवला, चांगला बॉल पाहायला मिळाला. हीच लेन बरकरार करायची आहे समीर महाडिक यांना आणि ते आता करतायत. पहिल्या 3 बॉलवरती 8 खर्च केल्यानंतर मागच्या 2 बॉलवरती 2 डॉट बॉल टाकल्यात. धावसंख्या 8 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे या ओव्हर मधील. ओ द विकेट. ओ बाकपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. जोपर्यंत बॉल फील करतील एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. ओव्हर नंबर फर्स्ट या ठिकाणी होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत 9. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा 22चा 22चा पाठलाग सुरू आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहेत 9. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये रन करायच्यात बरोबर इथून 13. 12-13चं समीकरण आहेत. जाऊया डीजेकडे, राजकडे, ऐकूया संगीत.
पाकपुटला गेले, कट केला बॉलला, गॅप मध्ये चाललाय, बिटवीन द गॅप, चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. निवडी गावामधी बागकाईला काही गोष्टीवरती चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू आहेत की सेकंड ओव्हर साठी निलेश खास करून आपण पाहिलं तर स्विच हिट हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, झेल ओ सुटलाय त्या ठिकाणी झेल. एक कंप्लीट, झेलची गरज होती झेल घेण्याची, परंतु झेल आता मधून निसटलाय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 14. फटका छान खेळलाय. पुन्हा आपण पाहिलं तर चेंडू मात्र चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 4 धावा त्या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळत आहेत. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 18 धावा. बँक ऑफ इंडियाचे कार्ड आमच्याकडे सापडलेले आहेत. विनायक मोहिते हे नाव आहेत, असेल तर त्याने घेऊन जा. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु बॅटर सेफ आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 19 धावा. बॅटिंग करताना थोडा धावा बनल्या नाहीत टीम अवांश मायरा मंडणगडच्या. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना कदापि सेकंड ओव्हरमध्ये आलेले चौकार, स्टार्टिंगला समीर महाडिकच्या पहिल्या 3 बॉलवरती आलेल्या त्यात 8 धावा, याही खूप इम्पॉर्टंट होत्या. कारण तुम्ही कमी धावसंख्येचा ज्यावेळी कमी धावसंख्या तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुमचा गोलंदाजीचा अटॅक हा चांगला असणं तितकं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. अपील पंचांच्या अपील होत आहेत. पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिला विकेट धावफलकावरती असताना धावा. का सांगतो कारण अव्यांश मायरा मंडणगडला अमोल वैराग यानं अशा भरपूर साऱ्या मॅचेस या मैदानावरती इव्हन मंडणगडमधून क्रिकेट खेळताना त्यांनी खेळलेले आहेत. क्रिटिकल कंडिशनमध्ये गुडेगरचा एक मॅच याच मैदानावरती अशाच प्रकारे झाला होता. कुडूकच्या त्या स्पर्धेमध्ये खास करून बोरीचा कोणची ती स्पर्धा होती आणि तसाच मॅच मंडणगडचा झाला होता. त्यावेळी अमोल वैरागनं केलेली गोलंदाजी होती, कमी रन होत्या, 23-24 धावा तिथेही रोखायच्या होत्या आणि अमोल वैराग यांनी केलेली गोलंदाजी होती ती इम्पॉर्टंट होती. म्हणून तुमचा स्टार्ट कदापि तुम्ही तितका बेटर देण्याचा प्रयत्न केला असता तर ते फायदेशीर असतं. विकास दुबे आलात, काजू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संतोष भुवन टीम, कार्तिक 11 संतोष भुवन म्हणा त्या संघाच्या पाठीमागे एक असणार एक मोठं नाव विकास दुबे काजू. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आफ्टर 2 ओव्हर 2 ओव्हरचा खेळ, यष्टांच्या अगदी वरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आहेत 19. मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्यात बरोबर 3, येणारे बॉल आहेत 6. जसा उल्लेख केला होता की मी कार्तिक 11 काजू, संतोष भुवनचे खेळाडू, धानिवचे खेळाडू, इवन वसई तालुका सोपाराचे खेळाडू आहेत, यांना या मैदानावरती खेळण्याचा तितका त्यांनाही अनुभव आहे. जसा मंडणगडचा उल्लेख केलात त्यापेक्षाही थोडा जास्त
अनुभव या मैदानाचा कार्तिक 11 काजू या टीमच्या खेळाडूंना आहेत. त्यामुळे ती बॅटिंग परफॉर्मन्स तो गोलंदाजी परफॉर्मन्स राहिलाय. पहिलाच बॉल खेळलाय, पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला, विनिंग चौकार त्या ठिकाणी मात्र ठोकलाय आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. कार्तिक 11 काजू हा संघ पुढच्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीच्या जवळपास जाऊन पोहोचलाय आणि अवांश मायरा मंडणगड या संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलाय. हार्डलक टीम अवांश मायरा मंडणगड अँड अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन कार्तिक 11 काजू, विकास दुबे, त्यानंतर जय विश्वकर्मा, धीरज झा आणि इतर सर्व खेळाडू यांचं आपण अभिनंदन करूयात. पुढील मॅच सुरू होईल जांभूलपाडा गावदेवी आणि अगेन्स्ट असेल गुप्ता देवी सीसी तामाणे राजापूर.